विकास काय करणार म्हटलं, तुम्ही वाढवतो द्या, व्याजाचं तर वाढून द्या ना म्हटलं, मला जास्त नको हे मला, मी जेवढं भरतोय ना तेवढं त्याचं व्याज द्या तुम्हाला. बोला बाबा, तसंच बोला, तुम्ही जसं बोलताय ना तसं बोला. काय म्हणणं शेतकऱ्यांच्या संबंधी आम्ही आता आज स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच काही आपल्या जिल्हा बँक असेल, तालुक्यातील ज्या निवडक आणि नॅशनलाइज बँक आहेत त्यांना आम्ही आता जे आहे पीक कर्ज तसेच सोसायटी असेल तर या संबंधीचे जे शेतकऱ्यांना ATMमधून पैसे मिळत नाही आहेत किंवा जिल्हा बँकेने एक दिवसाला फक्त 30,000 द्यायचे, याच्यामुळे शेतकऱ्यांची खूप वाताहत होते. आता रब्बी संपतोय आणि खरीपाची जेव्हा सुरुवात होते तर बियाणं असेल किंवा मटेरियल खरेदी असेल तर याच्यासाठी शेतकऱ्याला खूप एकत्र पैसा मिळणे ही आवश्यक गोष्ट असते. त्याला तुटकप्रमाणे 20,000 30,000 घेऊन त्याचं काम हे होत नाही आहे आणि उन्हातानात शेतकरी हा हवालदिल होतो आहे. तर त्यासंबंधी आमच्याकडे शेतकरी संघटना म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. आमचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील भाऊ यांनीसुद्धा मनावर घेऊन आज मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय गणेश बापू असतील किंवा आमचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ पाटील असतील, आम्ही सगळ्यांनी प्रांतसाहेब असतील किंवा आमदार साहेबांनासुद्धा आम्ही यासंबंधी कल्पना दिली आणि शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं आपल्याला सुविधा देता येतील यासंबंधीचं आम्ही निवेदन दिले. तसंच येणाऱ्या काळामध्ये आपले आता जे शेतकऱ्यांचे काही अनुदान बाकी आहे, जसं मागे आपण एक विषय झाला होता की चाळीसगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान जास्त मिळालं होतं आणि पाचोरा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान कमी मिळालं होतं. तर यासंबंधीसुद्धा आम्ही आमदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि शेतकऱ्यांना मागील सगळा पाठपुरावा करून मागील सगळा जो बॅकलॉग असेल किंवा एरियास असेल तो शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि पुढील काळामध्ये जसं आमचे जिल्हाध्यक्ष म्हटले की बँकांनी किंवा काही संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी या योजनांचं जर व्यवस्थितपणे नियोजन नाही केलं आणि शेतकऱ्यांना जर त्याचा न्याय नाही मिळाला तर शेतकरी संघटना शिवसेनेतर्फे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देतो. धन्यवाद. लाल पांडू पाटील, राहणार दुसखेडा. मी पीक कर्ज घेतलं होतं मागच्या वर्षी. मी त्यांना काल रिक्वेस्ट केली, मी एवढे पैसे भरतोय, मला त्याच्यात थोडीशी वाढीव रक्कम पाहिजे. त्यामुळे तुमचे 5 वर्ष झाले तर नवीन नूतनीकरण करायला 1 महिना लागतो. सरचार्ज रिपोर्ट वकीलचे आणा, आम्ही बाहेरून पैसा उचलतो. नवीन जोडून खाते मी 2010 पासून करतोय की आपण थकबाकीदार होऊ नये या हिशोबाने आम्ही पैसे आणतो आणि लगेच भरून व्याज तुमचं पेड करतो. आम्हाला तुम्ही वाढवतो, व्याजाची रक्कम वाढवू द्या, आम्हाला जास्त आशा नाही आहे. व्याजाची रक्कम तर वाढवून द्या ना पाहिलं आम्हाला. शासनाने जे आव्हान केलं होतं नियमित कर्ज भरण्याला कर्ज मी नियमित भरतोय ना, 10 वर्षापासून भरतोय, 2010 पासून भरतोय. एक 94 आहे माझ्या नावावर आणि बाईच्या नावावर 91 आहे. मी दोघं खाते नील केले काल. 1,57,000 भरले आणि मला 1,56,000 भेटते. तर मी पैसा व्याजाचा बाहेर कुठून भरू? कुठून घेताय तुम्ही कर्ज? मी बाहेरून घेतो, पीक कर्ज घेतोय ना स्टेट बँकेकडून. 5 एकर मध्ये त्यांना 1.5 लाख रुपये. काय बोललं मग साहेब तुम्हाला? साहेब म्हणे आम्ही ते करू शकत नाही, वरून प्रोसिजर आहे. आता मागच्या वर्षी काय सांगितलं म्हणे, साहेब नूतनीकरण करायचं काम नाही, वकीलकडे सरकारी रिपोर्ट घ्यायचं काम नाही, तुम्हाला आम्ही त्याच्यात 5 वर्षाचं जे वाढवतो ते आम्ही तुम्हाला देऊ. आता यावर्षी जे म्हणजे आमच्याकडे प्रोसिजरच नाही, रूलच आले नाही. आम्ही काय करणार, जे आहे ते तुम्हाला घ्यायचं असेल तर भरा, नाही तर राहू द्या. आता मी काल भरले 1,57,000 भरले बाईचे माझे. आता माझी काय चूक आहे त्याच्यात? आणि मला जरा असा घरून पैसा टाकावा लागला तर मी काय जिवंत राहणार आहे? काय करणार आहे मी? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काय अपेक्षा आहे आपली? आमच्या अपेक्षा एकच आहे, आम्हाला जे व्याज भरलं आहे ना मला तेवढी रक्कम वाढून द्या. मला काय जास्त अपेक्षा नाही आहे. मी त्यांना रिक्वेस्ट बी केलं साहेबांना, म्हटलं साहेब मी एवढे भरतोय, बाहेरून तुमच्या समोर पैसे जमा करून आले उन्हातानात आणि मग तुम्ही मला जर कमी देता येते मी समोरच्याला काय देऊ? गेलेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्यानंतर रब्बीचा हंगाम आला. रब्बीच्या हंगामामध्ये नव्या उमेदीने ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली, मशागत केली. अलीकडे शेतीचा खर्च परवडत नाही आहे, मोठा खर्च करून आणि बाजारभावाकडे त्या तुलनेने मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये असताना शेतकऱ्यांनी पुन्हा मोठ्या आशा रब्बी पिकाकडून लावल्या, मात्र त्यामध्ये फारसं त्यांना समाधान मिळालं नाही. असं होत असताना शासनाने जी कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना एक आर्थिक दिलासा याचा प्रयत्न केला. त्या अनुषंगाने जरी हातात पुरेसे पैसे नव्हते तर काही तजवीज करून रेग्युलर कर्जधारक शेतकऱ्यांनी पीक कर्ज जे असेल म्हणजे सोसायट्यांमार्फत असेल किंवा राष्ट्रीयकृत बँकांमार्फत
जे पीक कर्ज होतं त्याचा भरणा मार्च एंडला केला आणि स्वाभाविकपणे अशा पद्धतीने जमाजमा करून भरलेले पैसे हे एप्रिल महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या हातात येणं अशी अपेक्षा होती. आणि अलीकडे काही बँकांनी तो आग्रह देखील केला की ATM मार्फत शेतकऱ्यांनी पैसे घ्यावे. मात्र असं असताना कर्ज रक्कम मंजूर झालेली असताना ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा असताना मात्र ती ATMच्या आग्रहामुळे शेतकरी ती पैसे हातात असताना देखील ते त्यांच्या हातात मिळू शकत नव्हते खात्यात असताना देखील. आणि या अनुषंगाने पाहिलं तर ज्या जिल्हा बँकेने मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने पीक कर्जांचं वाटप केलं, ATMचा आग्रह धरला, त्यांची ATM मात्र जवळजवळ आमच्या तालुक्यामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये नगण्य आहेत, नाहीच्या बरोबर आहेत. आणि असं असल्यामुळे हा जो ग्रामीण भागातला शेतकरी होता ज्याला डिजिटलायझेशन किंवा ATM हा फार काही विषय समजत नाही, असा हा शेतकरी हातात ATM घेऊन उन्हामध्ये भटकत होता. हा ATM झाला की दुसरा ATM तो शोधत होता. मात्र राष्ट्रीयकृत बँका असेल किंवा कोणत्याही सहकारी क्षेत्रातल्या बँका असतील, कुठल्याही बँकेचं ATM चालू नव्हतं. उन्हातानात भटकलेला हा शेतकरी निराश होऊन परतत होता. या अनुषंगाने शेतकरी सेनेकडे काही तक्रारी आल्या, काही अपेक्षा आल्या की ह्या विषयावरती आपण जरूर वाचा फोडावी. म्हणून आम्ही या अनुषंगाने शेतकरीचे पदाधिकारी तसेच आमच्यासोबत बाजार समितीचे सभापती गणेश बापू आणि आम्ही सगळ्यांनी विचार करून बँक व्यवस्थापनाला या संदर्भात विनंती करावी, त्यांनी त्यांची सेवा दुरुस्त करावी. अशा अनुषंगाने आज आम्ही काही बँकांना भेटी देतोय. एवढ्यातच आम्ही स्टेट बँकेचे मॅनेजर साहेबांना भेटलो आणि शेतकऱ्यांची जी भावना समस्या आहे याविषयी त्यांना अवगत केलं आणि ती समस्या तात्काळ त्यांनी दुरुस्त करावी अशी अपेक्षा देखील त्यांच्याकडे केली आणि त्यांनी ती तत्वता मान्य केली. या अनुषंगाने आमदार साहेबांना देखील हा विषय अवगत आम्ही केला. त्यांनी वरिष्ठांशी बोलून किंबहुना जिल्हा बँकेचे जे MD आहेत यांच्याशी बोलून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामधून विड्रॉल कसा देता येईल असा देखील प्रयत्न केला आहे. तो पण रूल आउट होईल अशी अपेक्षा ठेवून आपण चालतो आहोत. जसा एक ATM किंवा पीक कर्जाचा विषय असेल त्या अनुषंगाने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासनाने काही कर्ज योजना, अनुदानाच्या कर्ज योजना सुरू केल्या आहेत. मग त्यामध्ये दुग्ध व्यवसाय असेल, शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल किंवा अन्न प्रक्रिया उद्योगाचे काही विषय असतील, अशा अनेक चांगल्या योजना शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी चालू केल्या आहे. मात्र ज्या बँकांकडे याचा ॲक्सेस येतो, ज्या बँकांकडे याचा लीड येतो, अशा बँका मात्र शेतकऱ्यांच्या घरातील तरुण उद्योजक शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही किंवा ह्या बाबतीमध्ये सकारात्मक कुठलीही भूमिका घेत नाही असं चित्र दिसतं आहे. जे काही जुजबी कर्ज वाटप होतं, काही जुजबी योजना दिल्या जातात त्या कुठल्या तरी एजंटांच्या मार्फत दिल्या जातात अशी आतापर्यंतची माहिती आहे. त्यामुळे या बाबतीत देखील बँक व्यवस्थापनाला या बाबतीत जाणीव करावी आणि शासनाची जी मानसिकता आहे, राज्य शासनाची असेल केंद्र शासनाची, की या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून यांचं खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नती व्हावी, शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या सुदृढ व्हावा, हा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न एका अर्थाने योग्य दिशेने जावा यासाठी बँकेने सकारात्मक अंमलबजावणी करावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषीपूरक जे उद्योग असतील यासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावं. या बाबतीत देखील साहेबांना विषय मांडला आणि त्यांनी या बाबतीत लक्ष घालू असं आश्वासन या निमित्ताने दिलं आहे. शेतकरी सेनेने अतिशय माफक मुद्द्यांवरती साहेबांचं लक्ष या ठिकाणी वेधलं आणि भविष्यामध्ये त्याच्यावरती रिझल्ट येईल अशी अपेक्षा आहे. या निवेदनाद्वारे आम्ही विनंती तर केलीच आहे, मात्र एक इशारा देखील शेतकरी सेनेच्या माध्यमाने दिला आहे की शासन ज्या पद्धतीने या समाजाचा विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे, बँकांनी जर सकारात्मकपणे जर हा विषय रोल आउट नाही केला तर मात्र शेतकरी सेना उद्या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.